आणि खेळाडूंची उन्नती व्हावी यासाठी अशा क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं जातं. तर या स्पर्धेनिमित्त या आजच्या कार्यक्रमानिमित्त काही मान्यवर आपल्याकडे आलेले आहेत. तर ते मान्यवर असे आहेत की आपण ज्या गावामध्ये ही स्पर्धा आपण राबवली आहे, खरोखर मंदिर गावामध्ये क्रिकेटचं मंदिर गावामध्ये क्रिकेटचं व्यासपीठ आहे. बऱ्याच ठिकाणी मंदिरमध्ये बऱ्याचशा स्पर्धा खेळवल्या जातात आणि त्या स्पर्धा खेळवण्यामध्ये ज्यांचा खंबीरपणे हात असतो ते म्हणजे आमच्या मंदिर गावचे, म्हणजे माझ्या गावचे नक्की म्हणेन मी, जे गाव प्रमुख आहेत ते म्हणजे परशुराम मासिये सर. हे मुलांपर्यंत आजपर्यंत जिथे जिथे स्पर्धा असतील वेळात वेळ काढून तिथे उपस्थित राहणं, मुलांच्या पाठीमागे राहणं आणि त्यासोबतच त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम निश्चितच करत असतात. तर त्यांची उपस्थिती सुद्धा इथे आदरणीय आहे. त्याचबरोबर आपल्याला जी उपस्थिती लाभलेली आहे ती म्हणजे शिवसेनेचे जिल्हा संघटक प्रकाश कुळेकर सर इथे उपस्थित आहेत. त्याच्यानंतर भरत लाड सर शिवसेना तालुका संघटक इथे उपस्थित आहेत. त्याच्यासोबत दादा येडगे सर उपस्थित आहेत, जे कट्टर दया सामंत समर्थक आहेत. खरोखर एक नवीन इतिहास, नवीन पिढी, नवीन राजकारण, लोकांच्या जो आजपर्यंतची पिढीत होती आजपर्यंत एक नवीन राजकारणाची दिशा, नवीन काहीतरी व्याख्या, नवीन विकास मार्ग असा एक जबरदस्त असा उल्लेख आता या राजकारणामध्ये काळा पॅरेड जो आपल्याला पाहायला मिळतोय तो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तसेच अखिल महाराष्ट्र नमन मंडळचे अध्यक्ष जे आहेत अरविंद मटकर सर ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. तसेच युवासेना तालुका प्रमुख सुनील गुरव सर इथे उपस्थित आहेत. उमेश पराडकर सर आहेत जे माजी उपसभापती होऊन गेलेत. त्याचबरोबर चुनाकोळण गावचे सरपंच इथे उपस्थित आहेत श्रीकांत मटकर सर. तसेच प्रशांत मालपेकर तिथे उपस्थित आहेत. त्याच्यासोबत जितेंद्र आचरेकर सर इथे आहेत, शिवाजी मासे साहेब इथे आहेत, चिन्मय राणे सर इथे उपस्थित आहेत स्वामी समर्थ मंडळचे. तसेच खास मुंबईवरून मुंबई मंडळाचे अध्यक्ष विलास मासे साहेब इथे उपस्थित आहेत. तसेच चंद्रकांत बेरे साहेब इथे उपस्थित आहेत. आणि ही स्पर्धा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनेलमधून ही स्पर्धा पंचक्रोशीमध्ये सातासमुद्रा पार ज्यांनी पोहोचवली ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. तसेच पंच म्हणून सुद्धा सुंदर कामगिरी ज्यांनी राबवली असे पंच आमचे अभि सावंत सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा सुंदर अशी राबवलेली आहे. त्याच्यानंतर हा जो डेकोरेशनचा आवाज आहे, मंडप आहे, डेकोरेशन्स आहे, सगळ्यांपर्यंत त्यांचा आपला जो आवाज पोहोचवला ते संदीप जाधव आहेत, त्यांची सुद्धा आपली इथे उपस्थिती आहे. त्याच्यानंतर या ग्राउंडवर जे आपण पीच बघतो, जी पावसात सुद्धा आपल्याला साथ दिली, ग्राउंडची पण साथ लागते, ते जे ग्राउंड बनवलं ते स्वयंभू क्रिकेट संघ ह्या पूर्ण टीमने इथे मेहनत घेतली ग्राउंडवर, त्यांची ती सुद्धा इथे टीम उपस्थित आहे. तसेच 3 दिवस जयेश पोटपोटे सरांनी 3 दिवस आपला बुलंद आवाज लोकांपर्यंत पोहोचवला, समालोचकाच्या माध्यमातून 3 दिवस तुम्ही त्याला प्रोत्साहन दिलं, ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. तसेच ज्यांच्या या अधिपत्याखाली आपण ही स्पर्धा पार पाडली ते म्हणजे प्रतीक मटकर साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर आपण मान्यवरांपासून सुरुवात करूया की आपण आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपण पहिल्यांदा आलेल्या मान्यवरांचं स्वागत करतो, त्यांना आपण नक्की शुभेच्छा देतो. तर सर्वप्रथम आपण परशुराम मासे सर त्यांचा आपण सत्कार करूया. तर सत्कार करतील विलास मासे सर, त्यांचा शाल देऊन सत्कार करतील. जोरदार काय झाला पाहिजेत. या गाव प्रमुखांचा जो सत्कार आहे तो आपण सुरुवातीला स्टार्ट करतोय. जोरदार काय झालं पाहिजेत. हा नुसता सत्कार नाही आहे, तर या गावामध्ये दिलेला मान सन्मान आहे. निश्चितच ही सर्व मंडळी गावाच्यासाठी, टीमच्यासाठी, क्रिकेटसाठी, कोणत्याही विषयासाठी निश्चित आपल्या सर्व पाठीशी असतात आणि त्या अनुषंगानं गेले कित्येक वर्ष गावाचं नाव पंचक्रोशीमध्ये ठेवत ठेवलंय, राबवत ठेवलंय. एका शिक्षकी पेशेमध्ये असलेला माणूस आज कोणत्याही क्षेत्राचं जरी नाव घेतलं तिथं ते नाव अग्रगण्य असलेले हे व्यक्तिमत्व आपण पाहतो, त्यांचा यथेच्छ आपण सत्कार करतो. तर त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. इथं उपस्थित राहूया आपण, आभार मानूया मंडळाच्या वतीनं. तसेच पुढील जे सत्कार करतो आपण प्रकाश कोळेकर सर इथे उपस्थित आहेत, तर त्यांचा आपण सत्कार करण्यासाठी परशुराम मासे सरांना विनंती करूया की त्यांनी सुद्धा त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रकाश कुळेकर सरांसाठी एकदा जोरदार व्हायला पाहिजे. त्यांनी इथं आपला अमूल्य वेळ काढून आपल्या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली. शिवसेनेचे जिल्हा संघटक आहेत. जसं आपण क्रिकेटमध्ये खेळतो आपण 11 जणांची टीम, हे सुद्धा एक टीम वर्क आहे आणि अशा असंख्य टीम त्यांच्याकडे आहेत आणि अशा असंख्य कामातून ते आपल्या संघटन घेऊन पुढे चाललेले आहेत. तर त्यांना सुद्धा आपण आपल्या मंडळाकडून सतीश आभार व्यक्त करूया. त्याच्यानंतर शिवसेनेचे तालुका संघटक आहेत भरत लाड सर, यांचा सत्कार करतील विलास मासे साहेब. आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथेच्छ सत्कार करायचा आहे. त्यांनी सुद्धा आपला मौल्यवान वेळ देऊन इथे उपस्थिती दर्शवली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्यांची कमी नाही झाली पाहिजे. आज कुणासाठी तरी आपण
टाळ्या वाजवतो, उद्या कोणतरी आपल्यासाठी नक्की टाळ्या वाजवणार आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय की पंचक्रोशीमध्ये खरोखर आज नावाजलेली स्पर्धा आहे, लोकांपर्यंत पोहोचलेला आवाज आहे. या पुढील जो सत्कार असेल ते आपल्या मगाशी सांगितलं की आपण समर्थक म्हणून ज्यांना आपण संबोधन होतो, दादा हेडगे सर इथे उपस्थित आहेत, तर त्यांचा सत्कार करतील परशुराम मासे सर की ते इथे आले. आजपर्यंत त्यांच्या माध्यमातून अशा अनेक स्पर्धा, अशा अनेक खेळाडू, कुठलाही प्रॉब्लेम असेल तर म्हटलं जातं एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, तशी ही व्यक्तिमत्व आपल्या समोर आलेलं आहे. आणि निश्चितच आपल्याला त्यांची इथे साथ लाभली, तर त्यांच्या आपण जोरदार त्यांच्या स्वागत करूया. सरांच्या माध्यमातून मुंबईमध्ये आमदार चषक आपण आयोजित केला होता आणि त्यांच्या अधिपत्याखाली मुंबईमध्ये आमदार चषक आपण थाटामाटामध्ये पार पाडला होता. तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. पुढील जो आपण सत्कार करतो तो म्हणजे अखिल महाराष्ट्र नमन मंडळ चे अध्यक्ष आहेत रवींद्र मटकर सर. कोकणची ही लोककला ज्यांनी टिकवून ठेवली आहे असे रवींद्र मटकर सरांचा सत्कार करण्यासाठी मी शिवाजी मासे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. ही जी पिढी आहे जी आमची कोकणची लोककला टिकवत आहे, लोकांपर्यंत पोहोचवत आहे, लोकांना सांगत आहे आणि ही परंपरा आज आपण टिकवली जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. तुम्ही सर आला तिथे आपली उपस्थिती आदरणीय आहे, त्याच्यामुळे तुमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही तुमच्या स्वतःचे आभार व्यक्त करतो. तसेच यापुढे जो सत्कार आहे तो म्हणजे युवासेना तालुका प्रमुख सुनील गुरव सर इथे उपस्थित आहेत, तर त्यांचा सत्कार करतील राजापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मासे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक क्रिकेट राजापूर तालुक्यामध्ये ज्यांच्या अधिपत्याखाली ठेवला आहे आणि पुढे नेत आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. युवांसाठी युवासेना तालुका प्रमुख या स्पर्धेला उपस्थित आहेत. तुमच्यासाठी इथं वेळ काढला आहे त्यांनी, तर त्यांच्या पण मंडळाच्या वतीनं आपण आभार व्यक्त करूया. तसेच माजी उपसभापती राजापूर उमेश पराडकर इथे उपस्थित आहेत, तर त्यांचा सुद्धा आपण येथे सन्मान सत्कार करूया. तर विनंती करतो की जितेंद्र आचरेकर सरांना की त्यांनी तो सत्कार त्यांचा करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही मातब्बर मंडळी आहेत जी तुमच्या पाठीशी उभे आहेत. क्रिकेट हा फक्त आजचा दिवस आहे, परंतु मुलांना प्रोत्साहन मिळावं, मुलांना एक व्यासपीठ मिळावं, त्यासाठी ही पिढी नक्कीच आपल्या सोबत येत आहे. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. तसंच यापुढे जो सत्कार आपण करतो ते म्हणजे चुनाकुळण गावचे सरपंच इथे उपस्थित आहेत श्रीकांत मटकर सर. त्यांचा सुद्धा आपण सत्कार करतो आणि आमंत्रित करतो की शिवाजी मासे साहेबांना की त्यांनी चुनाकुळणचे सरपंच श्रीकांत मटकर यांचा पुष्पगुच्छाने शाल देऊन सत्कार करायचा आहे. एका गावचं नेतृत्व, एका गावाकडून आलेली ही पिढी, एका गावाकडून आलेला आदर्श आज आपल्याला इथे क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित आहेत, तर त्यांचं सुद्धा आपण जोरदार त्यांच्याकडे स्वागत करूया. त्याच्यानंतर आज आपण जो 3 दिवसाचा जो समालोचन बघितला, आपण लोकांपर्यंत आवाज पोहोचवला, त्यांच्यासाठी खरोखर आपण एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत की क्रिकेटमध्ये समालोचन करणं, मुलांसाठी तो आवाज पोहोचवणं एक प्रेरणादायी असतं की तुम्ही जेव्हा ग्राउंडवर असता तेव्हा एक मोटिवेशन, एक सिंगल डायलॉग तुमची लाईफ चेंज करू शकतो. मैदानामध्ये असताना एक तुमचं एक मोटिवेशन, एक तुम्हाला मिळालं डायलॉग, एक तुम्हाला मिळालं प्रोत्साहन, हे तुम्हाला त्या उंचीवर नेऊन ठेवतं. आणि ते काम गेले 2 दिवस, गेले 3 दिवस पाठ पडलं ते म्हणजे जयेश सरांचं. तर त्यांचा आपण सत्कार करूया. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो की राजापूर क्रिकेट असोसिएशन सुनील मासे सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. समालोचन आहे, विषय आहे, गांभीर्य आहे, असं म्हटलं जातं की तुम्ही बोलण्याच्या अगोदर तुमची डोक्यातली टेप चालू राहिली पाहिजे. 3 दिवस तुमच्यापर्यंत बुलंद आवाज, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर ही स्पर्धा असंख्य खेळाडू पाहत होते, त्यांनी त्यांचा आवाज त्या लोकांपर्यंत पोहोचवला आणि खरोखर खूप माझे व्ह्यू बघितले चॅनेलला, तर खूप लोक त्यांच्या आवाजाचे चाहते आहेत. बऱ्याचशा कमेंट्स आल्या की खूप चांगलं समालोचन केलं त्यांनी, तर त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. त्याच्यानंतर कन्यासमर्थ मंडळाचे चिन्मय राणे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत, तर त्यांचा सत्कार करण्यासाठी मी शिवाजी मासे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
त्याच्यानंतर आपण बघितलं की बरीचशी मातबर मंडळी इथे उपस्थित आहेत. त्यापैकी एक नेतृत्व म्हणजे जितेंद्र आत्रेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो की परशुराम मासी साहेब यांनी त्यांचा अतिशय सत्कार करायचा आहे. जोरदार त्यांच्याबद्दल आपण स्वागत करूया. कार्यक्रम चालू आहे हा कार्यक्रम चालू आहे तेवढी झाली मलाही नाव आहे जोरदार काय झालं पाहिजे, जोरदार काय झालं पाहिजे. याच्या पुढे जो सत्कार आहे की आपल्या मंडळीचे शिवाजी मासे साहेब यांनी सगळ्यांचा सत्कार केला, पण त्यांचा सत्कार करतील विलास मासे साहेब यांना पण त्यांचा सत्कार करतील विलास मासे साहेब. जोरदार काय झालं पाहिजेत. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले प्रसन्न मालपेकर सर यांचा सत्कार करतील जितेंद्र आत्रेकर साहेब यांना विनंती करतो की त्यांचा सुद्धा इथे प्रत्यक्ष सत्कार करायचा आहे. या स्पर्धेला त्यांनी वेळात वेळ काढून अमूल्य असा वेळ दिला आहे, त्यांची उपस्थिती आदरणीय आहे, तर त्यांचं सुद्धा आपण जोरदार त्यांच्या गटात आपण स्वागत करूया. जोरदार तयार झाला पाहिजेत. मला माहिती आहे तुम्हाला ट्रॅफिकची ओढ लागलेली आहे, कार्यक्रम आपण ट्रॅफिकपर्यंत नेणार आहोत. त्याचबरोबर ज्यांनी सर्वांचा सत्कार केला मुंबई मंडळाचे अध्यक्ष विलास मासे साहेब यांचा सत्कार करतील शिवाजी मासे साहेब यांना विनंती करतो की विलास मासे साहेबांचा यथेच्छ सत्कार करायचा आहे. मुंबईहून या स्पर्धेसाठी योगदान देणं, इथे येऊन थांबणं, स्पर्धा राबवणं, मुलांच्या पाठीशी उभं असणं, मुंबईसारख्या शहरामध्ये हे मंडळ चालवणं खूप मोठं योगदान त्यांचं आहे, तर त्यांचा यथेच्छ सत्कार करतील. जोरदार तयार झाला पाहिजे त्यांच्यासाठी. कोणाच्या हस्ते करायचं. तसेच आपल्याकडे एक जबरदस्त नेतृत्व आहे ते म्हणजे चंद्रकांत बेले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे, त्यांचा सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने यथेच्छ सत्कार केला जाईल. तर विलास मासे साहेबांना विनंती करतो की चंद्रकांत बेले साहेबांचा सुद्धा इथे आपण शाल देऊन सत्कार करायचा आहे. कोणाच्या हस्ते करायचं. तर खरं आज म्हटलं जातं की स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पार पाडली, ज्यांनी या स्पर्धेला पुढाकार घेतला, मुलांच्या पाठीशी उभं राहिलं, असं कोणतंही काम जर आलं मुलांसाठी तर ते नेहमीच आपल्या पुढे असतात. असे प्रतीक मटकर साहेब आपल्या मुलांच्या पाठीशी स्पर्धांच्या आधिपत्याखाली पार पाडली, तर त्यांचा सुद्धा आपण यथेच्छ सत्कार करू. तर मी विनंती करतो की दादा हेडगे सरांना की यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करायचा आहे. जोरदार तयार झाला पाहिजे की ही स्पर्धा पार पाडण्यामध्ये पंचक्रोशीमध्ये एवढं हायेस्ट प्राईज देणं, ही स्पर्धा राबवणं आज खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी जोरदार तयार झाला पाहिजे. जोरदार तयार झाला पाहिजे. जबरदस्त असं योगदान त्यांना त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं, त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलं आणि ही स्पर्धा गुण्या गोविंदाने आनंदात पार पाडली. खूप चांगला आल्हादायक असं वातावरण इथे निर्माण केलं. तर आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचे आपण सततचे आभार व्यक्त करूया. त्याच्यानंतर आता ही जी बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं की युट्यूबच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचलो, पंचक्रोशीमध्ये नाही तर साता समुद्र पार जे आपल्या नोकरीनिमित्त काही आपले खेळाडू सुद्धा मुंबई स्थगित आहेत, देशात स्थगित आहेत, तर त्यांनी सुद्धा ही स्पर्धा पाहिली. आता युट्यूब लाईव्हचे जे रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह हा जो चॅनल आहे त्या चॅनलचे मालक इथे उपस्थित नाही, पण त्यांचे जे सहकारी आहेत मनीष साहेब त्यांचा सुद्धा आपण यथेच्छ सत्कार करूया. तर त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो की प्रकाश कुवेकर सर यांनी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला साता समुद्र पार नेलं त्यांचा शाल देऊन सत्कार करायचा आहे. जोरदार तयार झाला पाहिजे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा खेळ आपण पाहू शकतो, हे क्रिकेट आपण पाहू शकतो, आपल्या आपण चुका सांभाळू शकतो, रिपेअर करू शकतो, नेमकं काय झालं असेल तर ते आपल्याला चुका काढू शकतात, लाईव्ह मध्ये आपण बघू शकतो. हे अपडेट क्रिकेट आहे येणाऱ्या पिढीचं, तर ते युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल आपण सुद्धा जोरदार त्यांच्या गटाबद्दल स्वागत करूया. त्याच्या पुढे जो सरकार आहे तो म्हणजे सामन्यामध्ये
या प्रत्येक सामन्यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात मोठी जी भूमिका असते ती म्हणजे पंचांची. एखादा निर्णय देणं कधी कधी कठीण असतं. खेळाडू ओळखीचे असतात, टीम ओळखीचे असतात, कदाचित या ग्राउंडवर तेवढी आपल्याला अरेंजमेंट नसते, तेवढी आपल्याकडे टेक्नॉलॉजी नसते. तशा परिस्थितीत सुद्धा पंचांनी तटस्थ राहणं, अपीलला सुद्धा तटस्थ राहणं आणि सर्वांना जो योग्य तो निर्णय देणं असं ज्यांनी राबवलं आणि खरोखर आमच्या पाठीशी नेहमी असतात. म्हणजे गावातली कोणत्या स्पर्धेला त्यांची उपस्थिती नाही असं कधीच झालेलं नाही. असे आमचे लाडके परम मित्र अभि सावंत साहेब यांचा आपण जोरदार त्यांच्या सत्कार करू. आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी शिवसेनेचे तालुका संघटक भरत लाड सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथेच्छ सत्कार करायचा आहे. त्यांच्यामधून आज तिथेच तटस्थ उभे आहेत. ऊन आहे, पाऊस आहे, हवा आहे, परंतु सामने वेळेची सुरुवात व्हायला पाहिजे. सामन्याच्या पाठीमागे निश्चित त्याने आपल्याला पुढाकार घेतलेला आहे. जोरदार काय बोलायला पाहिजेत. त्याच्यानंतर आपण जे बघतोय, जे आता आजूबाजूला असलेलं डेकोरेशन आहे, मगाशी जो आलेला लाईटचा व्यत्यय आहे, परंतु आपला आवाज, आपली लाईट्स, डेकोरेशन ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं असे लांजातील संदीप जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. तर त्यांचा आपण सत्कार करतो. तर त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचा, त्यांचा सत्कार करतील. उमेश पराडकर साहेब की आपले जे डेकोरेशन आहेत त्यांना सुद्धा आपण शाही श्रीपद देऊन त्यांचा सत्कार करूया. जोरदार काय झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. मगापासून धावपळ करत आहेत आणि आपल्याला आवाजाची अरेंजमेंट करून दिली, स्पर्धा पार पाडावी. शेवटच्या काही क्षणामध्ये त्यांनी जी अरेंजमेंट केली, जोरदार त्यांच्या गावात आपण त्यांचं स्वागत करूया. जोरदार काय झालं पाहिजे. तसंच मान सन्मान जरी असला तरी सुद्धा या स्पर्धेमध्ये स्पर्धा राबवण्यासाठी ज्यांनी मेहनत केली, आता मी इथे कोणाचं नाव घेणार नाही, पण आवर्जून सांगेन की स्वयंभू क्रिकेट संघाचे 11च्या 11 किंवा 15च्या 15 सगळे खेळाडू इथे समोर यायचं आहे. त्यांच्यामुळे खरंच ही स्पर्धा पार पडली. त्यांना विनंती आहे की स्वयंभू क्रिकेटचे सगळे खेळाडू त्यांनी इथे यायचं आहे. छोटंसं पुष्पगुच्छ आहे, आलात तर बरं होईल. तुमच्या माध्यमातून स्पर्धा पार पडली आहे. एक प्रतिनिधी पाठवा. जोरदार त्यांच्या स्वागत करूया आपण. स्वयंभू क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी आपल्याला येत आहेत, त्यांचा सुद्धा आपण यथेच्छ सत्कार करूया. सर्व सन्मान्याचे व्यक्ती आपण सत्कार करूया. त्यांचा एक छोटं सुद्धा घ्यायचं आहे. सर्वांच्या हस्ते आपण सत्कार करूया. त्यांना उभे देऊया की त्यांनी या ग्राउंडवर जी मेहनत घेतली आहे, एवढी मोठी स्पर्धा पार पाडणं आणि ते सुद्धा 15-20 खेळाडू सोबत असताना ही कुठली छोटी मोठी गोष्ट नाही आहे. ती स्वयंभू क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवली आहे. याच्यानंतर आपण कोणाला द्यायचं पहिलं? पराडकर साहेब पहिले बोलतील. ओके. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तुम्हाला शुभेच्छा देणं सर्व मान्यवरांचं कर्तव्य नाही, तर ते आपला हक्क समजतात. कारण तुम्हाला इथे पाहणं मैदानामध्ये त्यांना खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर थोडक्या शब्दामध्ये त्यांचं मार्गदर्शन आणि शुभेच्छा देण्यासाठी आपण विनंती करूया की उमेश पराडकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण 2 मिनिटांमध्ये थोडस झालं ना. आज या ठिकाणी स्वयंभू क्रिकेटच्या माध्यमातून शांताराम मटकर, कैलासवासी शांताराम मटकर चषक 2025 ही स्पर्धा अतिशय या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे. या तळागाळाच्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून गेली 3 वर्ष सातत्याने याच मैदानावर ते अतिशय चांगल्या प्रकारे खेळ क्रिकेटचे होत असतात. त्यांचं सर्व नियोजन हे प्रतीक मटकर आणि त्यांचे सर्व हे मंडळीचा संघ हे करत असतात. आमचे या मंडळीचे गावकर आणि आमचे खास मार्गदर्शक आमचे मासे सर हे सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करतात. मी या कार्यक्रमाला आमच्या समोर आलेले आमचे जिल्ह्याचे जिल्हा संघटक प्रकाशजी कोरेकर साहेब, त्याचप्रमाणे तालुका संघटक आमचे भरत लाड साहेब आणि सर्वच त्याचप्रमाणे आमचे युवा सेनेचे आमचे गुरव साहेब आणि सर्वच आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी एवढंच सांगेन की
सचिन तेंडुलकर सुद्धा आपल्या या मतदारसंघामध्येच आहे लांजा तालुक्यातील. तर त्याने सुद्धा ही छोटीशी जे आपली खराबी घेतली पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये क्रिकेटमध्ये आपलं नाव कमवलं, आपल्या या महाराष्ट्राचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव कमवलं. ते असंच नाही, कारण आपण म्हणतो की गहू घेतले की चपाती होते. गहू नुसते घेतले म्हणून चपाती होत नाही. गहू आणावे लागतात, घरी दुकानातून आणावे लागतात, ते साफ करावे लागतात आणि त्यानंतर ते दळण करावं लागतं, ते मळावं लागतं आणि मग ते लाटून तिची चपाती भाजावी लागते. असे बरेच परिश्रम घ्यायला लागतात. तसेच सचिन तेंडुलकरने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने परिश्रम घेतले, त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली म्हणून ते इथपर्यंत पोहोचू शकले. तसाच आमचा या इथला खेळाडू असा सचिन तेंडुलकर सारखा धावत पुढे जाईल आणि महाराष्ट्रामध्ये आपलं नेतृत्व करेल अशी सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली आमच्या या संपूर्ण संघाने, आमच्या या ठिकाणी मंडळाने आमच्या मायेची शाल आमच्या खांद्यावरती बांधरली, त्यासाठी सुद्धा आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आणि अशीच स्पर्धा दरवर्षी कैलासवासी माननीय शांतारामजी मटकर अतिशय चांगलं नेतृत्व या राजापूर तालुक्यामध्ये गेल्या मला वाटतं 15 वर्षापूर्वीच आमदार या ठिकाणी झाले असते. पण म्हणतात ना की काही गोष्टी थोड्याशा परिस्थितीमुळे मागे सरकतात. आज शांताराम मटकर या ठिकाणी आमदार म्हणून आपल्याला या ठिकाणी दिसले असते, परंतु परिस्थिती थोडीशी वेगळ्या पद्धतीची असल्यामुळे तरी सुद्धा असू दे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा मुलगा सुद्धा प्रतीक मटकर अतिशय चांगलं काम या संपूर्ण तालुक्यामध्ये करतोय आणि अशीच त्याने या खेळाडूंच्या माध्यमातून अतिशय चांगली भरारी घ्यावी आणि पुढे आपली उत्तरोत्तर प्रगती करावी अशी सुद्धा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे जय हिंद जय महाराष्ट्र. योद्धा काय झाला पाहिजे त्यांनी आपल्यापर्यंत आपलं मनोगत व्यक्त केलं. सरांनी बोलताना सांगितलं की त्यांनी खरोखर एका आपण त्यांना म्हणतो की भारतीय क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर सरांनी त्यांनी आठवण करून दिली की त्यांच्याकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. खरोखर सचिन तेंडुलकर त्यांचं म्हणलं की दोघांचा सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोघांचा कोच एक होते, ते म्हणजे रमाकांत आचरेकर सर. और जो कोच की बात मानता है वो तेंदुलकर बनता है और जो कोच की बात नहीं मानता वो विनोद कांबळी बनता है. आता त्यांची परिस्थिती काय आहे ते क्रिकेटरला माहिती आहे, परंतु जर आज आपल्या स्पर्धेनिमित्त काही चुका झाल्या असतील तर कोचचं ऐकलं पाहिजे, त्यांच्या डिसिप्लिन आपण शिकलं पाहिजे. तर त्यांना आपण शुभेच्छा देऊया, त्यांनी आपल्यापर्यंत खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तर याच्या पुढे शुभेच्छा देण्यासाठी महामंत्री किंवा रवींद्र मटकर साहेब यांना की ते सुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त करतील. स्वयंभू क्रिकेट संघ झरेवाडी मंगरूळ आयोजित स्वर्गीय शांताराम केशव मटकर स्मृती चषक या आयोजित केलेल्या स्पर्धेप्रसंगी उपस्थित मान्यवर मंडळी या बक्षीस समारंभाला उपस्थित आहेत आणि या प्रसंगी आपण ज्या पद्धतीनं क्रिकेट खेळत आहात त्याप्रमाणे आयोजक म्हणून झरेवाडी क्रिकेट संघ स्वयंभू क्रिकेट संघ या क्रिकेट संघाचं नाव राजापूर तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मी गेली 20-25 वर्ष ऐकतोय. या मंडळाने अतिशय चांगल्या स्पर्धा राबवलेल्या आहेत आणि जिथं जिथं स्पर्धा राबवल्या जातात त्या मंडळांना मदत सुद्धा केलेली आहे. त्याचप्रमाणे या क्रिकेट संघाचं एक वेगळेपण आहे की विना वाद हे मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धांचं आयोजन करतोय. पंचक्रोशी दशक्रोशीमध्ये या मंडळाच्या पाठीमागे उभं राहून आमच्या प्रतीकजी मटकर यांनी खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांचं जे काम आहे ते पुढे चालू ठेवलेलं आहे आणि त्यांचीच आठवण म्हणून झरेवाडी या वाडीतला स्वयंभू क्रिकेट संघ या क्रिकेट संघानं प्रतीकजी मटकर यांच्या पाठीशी उभं राहून जी ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे त्याबद्दल स्वयंभू क्रिकेट संघ झरेवाडी मंगरूळ या संघासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आज इथं राजकीय मंडळी इथं आलेली आहेत, मात्र आमच्या या विभागातलं राजकीय नेतृत्व अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे जात होतं, पण परमेश्वराच्या मनात काही वेगळं होतं आणि त्यांना कुठेतरी आज आमच्या या शांतारामजी मटकर यांना आमच्यातून हिरावून नेलं. मात्र ते कदाचित शरीराने गेले असतील, मात्र आपल्या सगळ्या स्मृतीने
ते आमच्यातच आहेत. खऱ्या अर्थाने या सगळ्या स्पर्धा किंवा राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी केलेला विकास हा शांतारामजी मटकर या विभागात कार्यरत झाल्यानेच ह्या विभागाला कोणतरी महत्व आलं. अन्यथा या विभागाला कोणतंही महत्व नव्हतं. आणि त्यांच्या आठवणी आज झरेवाडी स्वयंभू क्रिकेट संघ झरेवाडी म्हणजे हा विभाग, ही संघटना किंवा हा संघ पुढे घेऊन जातोय. मी एक सामाजिक क्षेत्रातला सावधान कार्यकर्ता म्हणून या क्रिकेट संघाचं याच्यासाठीही कौतुक करतो की त्यांनी नुसती खेळ म्हणून जपलेला नाही, तर या विभागात जे नेतृत्व फुललं होतं त्या नेतृत्वाच्या आठवणी सुद्धा जपलेल्या आहेत. आणि ही कम्युनिकेशन बऱ्यापैकी आज दिसत नाही, मात्र ही भावना खेळाडूंच्या मध्ये झरेवाडीच्या दिसली. ज्यांनी उपकार केले आहेत, आपल्याला जी सद्भावना दिली आहे, त्या सद्भावनेचं आपण कुठेतरी पुढे घेऊन जायचे आणि त्यांच्या आठवणी या विभागात कायम ठेवायचे. म्हणून झरेवाडी क्रिकेट संघ हा झटतोय. प्रतीकजी मटकर त्यांच्या पाठीशी आहेत आणि ही अशी खेळाडू वृत्ती असली पाहिजे. आपण नुसता खेळ खेळायचा नाही, तर विभागात जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी चांगल्या असतील तिथं सुद्धा खेळाडूंनी सहभाग दिला पाहिजे. नुसतं क्रिकेट खेळायचा म्हणजे तो एक हॉबी जपायचा असा विचार होतो, परंतु सामाजिक क्षेत्रात सुद्धा जिथं अशी मंडळी येतील त्यांना सुद्धा सहकार्याची भावना ज्या ज्यावेळी अपेक्षित असेल त्यावेळी ती दिली पाहिजे. माझं म्हणणं आहे खेळाडूंनी सामाजिक भावना आणि खेळाडू भावना ह्या दोन्ही गोष्टी पुढे घेऊन गेल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं मत आहे. आणि या प्रसंगी मी पुन्हा एकदा मान्यवरांनी मला हेगडे साहेबांनी आमच्या अंतरिक स्पर्धा राबवली होती, ते स्पर्धेला सुद्धा मला जायचं होतं परंतु जाता आलं नाही. एकदम मला त्यांचं खऱ्या अर्थाने दर्शन झालेलं आहे. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व सुद्धा मुंबईत आपल्या चांगल्या पद्धतीनं पुढे होते. प्रतीकजी मटकर यांनी ज्या पद्धतीनं इथे स्पर्धा राबवली तिथं हेगडे साहेबांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने स्पर्धा राबवली होती. आणि या अशा स्पर्धांचं आमचा राजापूर तालुका कुठेतरी मुंबई आणि ग्रामीण स्तरावर एकत्र होतोय याचं कुठेतरी समाधान वाटतंय. आणि अशातून पुढे घेऊन जात असताना आज इथे जी मान्यवर मंडळी आहेत त्या मान्यवर मंडळींना सुद्धा आपल्या भावना इथे व्यक्त करायच्या आहेत. मी फक्त जाता जाता एवढंच सांगेन सगळ्या खेळाडूंना इथं कुठलाही वादविवाद न करता ही स्पर्धा आपण निकोप पद्धतीने पार पाडलीत. आणि शांतारामजी मटकर, स्वर्गीय शांतारामजी मटकर यांच्या स्मृतीनं आपण चांगल्या पद्धतीने उजाळा दिला हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. कारण या विभागाचं त्यांच्यापेक्षा कोणतंही मोठं नेतृत्व या विभागात झालं नाही. आणि त्यांच्या स्मृती त्यांच्या आठवणी आपण जागवण्यासाठी ही स्पर्धा राबवलीत त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो, आयोजकांना धन्यवाद देतो. या मुंबई मंडळाचे अध्यक्ष आमचे मासेसाहेब यांना धन्यवाद देतो. आमचे गाव प्रमुख म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले परशुराम मासे यांना धन्यवाद देतो आणि शिवाजी मासे यांनाही धन्यवाद देतो. कारण ही स्पर्धा राबवणं एवढं सोपी गोष्ट नाही. खेळाडू जसे असतील त्यांच्या वृत्ती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात, त्यामुळे या खेळाडूंना सगळ्यांना घेऊन ही स्पर्धा निकोप पद्धतीने पार पडल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि मान्यवर मंडळी ही सगळी त्यांच्या पाठीशी उभी राहिल्यामुळे त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि अशा पद्धतीने मी माझं इथं दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सरांनी सुद्धा आपल्याला खूप जुन्या आठवणी, खूप चांगला उजाळा आपल्यापर्यंत पोहोचवला, खूप चांगली माहिती आपल्यापर्यंत दिली. याच्यानंतर आपण म्हटलं जातं की आपण बोललो की आतापर्यंत आजपर्यंत आपण सर आपण तुम्हाला थांबवले, परंतु आपण सर्वांचे सत्कार केले, परंतु एक सत्कार आपल्याकडून राहिला तो म्हणजेच ज्यांच्या माध्यमातून एक सर्वोत्तम सूत्रसंचालक आपण पाहिल्यात. नक्कीच एक हा आवाज आहे शिरवलीचा, परंतु हा आवाज शिरवलीचा जरी असला तरी देखील हा आवाज जर पाहायला गेला तर मंगळूरकरांसाठी हा आवाज जर पाहायला गेला तर कधीच कमी नाही पडला. कारण का लहानपणापासून हा आवाज मंदिरामध्ये जास्तीत जास्त काळ गुंतलेला आहे. म्हणूनच मॅनफ्रॉम शिरोली, परंतु मंदिर देखील म्हणण्यात काय हरकत नाही आहे. असे संदीपजी गोदरे सर यांचा देखील आपण यथोचित सत्कार करतो. संदीपजी सर नक्कीच आपण देखील व्यासपीठावरती आपला सन्मान घ्यायचा. प्रतीकजी मटकर सर यांच्या शुभार्थी हा सत्कार केला जाईल. संदीपजी गोदरे सर यांचा हा आपण सत्कार करतो. मित्रांनो एकदम जोरदार आहे. सूत्रसंचालन कसं करावं याचं उत्तम उदाहरण आपण पाहतो. संदीपजी गोदरे सर यांचा आपण यथोचित सत्कार करतो. आणि यानंतर गाव प्रमुख परशुरामजी मासे सर हे देखील आपलं मनोगत व्यक्त करतील. आपण करतो. ओके ओके सर. दादा येस सर यांच्याकडे आपण माईक सुपूर्द होते.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पवित्र स्मृतीस मी वंदन करतो. आणि आज या लांजा राजापूर मतदारसंघात किती येतील किती जातील ओढून जातील भरारा, किती येतील किती जातील ओढून जातील भरारा, या तालुक्यामध्ये आमदार किरण यांचाच दरारा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण काम करणारी टीम आणि आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व खेळाडूंना मानाचा जय महाराष्ट्र. इथं आज शांताराम मटकर साहेबांच्या स्मृतिचषकात म्हणजे त्यांच्या आठवणींचा दिवस. आम्ही लहानपणापासून त्यांची कामं बघितलेली आहेत. आमचा राजकारणाशी काही संबंध नाही. त्यांच्या आठवणी आणि त्यांचा दरारा याचं काम पुढे प्रतीक जे मटकर साहेब पुढे घेऊन जात आहेत ते आमचे मित्र आहेत, जुने सहकारी आहेत. माझा राजकारणाशी काही संबंध नाही, पण एक मैत्रीचा संबंध नक्की आहे. आणि आता मी भैया कट्टर समर्थक म्हणून मी काम करतो आहे. भैयासाहेब हाच आमचा पक्ष आहे आणि भैयासाहेब हेच आमचं चिन्ह आहे. त्यामुळे एक सांगायचं म्हणजे मी आमदार सगळे इथं कौतुक करतात, मी आमदार चषक केलं, आमदार चषक केलं. साहेब मी आमदार चषक केलं नाही, हे माझं स्वप्न होतं. मी भैयांसाठी ते काम केलेलं आहे आणि भैयाने मी प्रत्येक भाषणात सांगतो की भैया तुमच्यासाठी काही पण. मित्रांनो, आपण या राजापूर तालुक्यामध्ये क्रिकेट खेळतो. मुंबईमध्ये साहेबांच्या इलेक्शनच्या आधी प्रचार करत असताना आम्ही खूप तिथे बघितलं, चर्चगेटला मुलं खेळतात, शिवाजी पार्कात काय परिस्थितीत खेळतात. म्हणून मी आमदार चषकामध्ये मी भाषण करताना साहेबांना सांगितलं, साहेब आमच्याकडे आपल्याकडे युवा खेळाडू खूप आहेत. राजापूर तालुक्यामध्ये एक असं सुसज्ज टेनिस क्रिकेटसाठी एक मैदान तुम्ही कुठेही सरकारी किंवा शासनाच्या जागेत बनवा आणि त्याच्यामध्ये आपण कुठेच आपली जी मुलं आहेत चांगलं क्रिकेट खेळतील. आज इथं सर्व टीम आमची उभी आहे, गावची टीम आहे. तुम्ही साहेब सगळ्यांनी सांगा की चांगलं सुयोग्य मैदान असं आपल्या क्रिकेट खेळण्यासाठी आणि चांगलं ग्रीनरी असं मिळेल, मुलं आपली क्रिकेट चांगलं खेळतील. आणि सगळ्यात दुसरा विषय म्हणजे मी जे आमदार चषक केलं आहे ते आता एकदा आमदार चषक झालं, 4 आमदार चषक बाकी आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला किरण भैया सामंत साहेबांचं खासदार चषक करायचं आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. कोणी रे? हॅलो स्वयंभू मंदिर खेडेवाडी आयोजित कैलासाची शांताराम मटकर चषक 2025 या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला उपस्थित असलेले आमचे तालुका संघटक भरत लाड, मुंबईत ज्यांनी आमदार चषक स्पर्धा भरवली आणि उत्तम नियोजन करून अंधेरीमध्ये तरुण मुलांना आणि युवकांना संधी दिली ते आमचे दादा एडगे, अखिल महाराष्ट्र नमन मंडळाचे अध्यक्ष आमचे रवींद्र मटकर, आमचे युवा संघटनेचे युवा अधिकारी गुरव, या गावाचे गावकर आणि शिक्षक माशे सर, आमचे माजी उपसभापती उमेश पराडकर, राजू मालतेकर, त्याच्यानंतर ज्यांनी स्पर्धेचे इथे आयोजन केले ते एक प्रतीक मटकर आणि संपूर्ण व्यासपीठावर सर्व मान्यवर. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंजूर जयवाडी या संघाच्या सर्व खेळाडूंनी यशस्वीरित्याने स्पर्धा पार पाडली. आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवस असताना आज या स्पर्धेत शेवटचा सामना आम्ही पाहत होतो. पाहत असताना दोन्ही संघामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने या राजापूर तालुक्यातील या स्पर्धेत अनेक संघांनी सहभाग घेतलेला होता आणि गेले 3 दिवस या स्पर्धा इथे चालू होता. स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी आम्हाला आमंत्रित करण्यात आलं होतं, परंतु त्या दिवशी पाऊस पडला आणि या स्पर्धा लांबल्या. आणि त्याच्यानंतर आज इथे बक्षीस समारंभाला उपस्थित झालेलो आहोत. या स्पर्धेमध्ये जरी अनेक संघांनी सहभाग घेतला तरी आज अंतिम विजेता संघ चुना कोळवण आणि उपविजेता संघ कारसिंगे या दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो. आणि या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या कार्यक्रम दिवशी परिश्रम घेऊन
ही सर्व स्पर्धा यशस्वी केलेली आहे. परंतु ही स्पर्धा ज्यांच्यासाठी, ज्यांच्या आठवणीसाठी ही स्पर्धा आयोजित केली ते कल्याणचे शांताराम मटकर हे या भागातलं आणि या तालुक्याचं एक धडाडीचं नेतृत्व होतं आणि सगळ्यांच्या स्मरणात राहील अशा प्रकारचं नेतृत्व आणि या भागाचा आणि या तालुक्याचा विकास करण्याचं ध्येय घेऊन उदासी बाळगून त्यांनी या भागामध्ये काम केलं होतं. परंतु काळाने त्यांना आमच्यातून हरपून घेऊन गेले आणि खरोखरच त्यांचे स्मृतीचा उदाहरण देण्याचं काम या मंडळाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. या स्पर्धा भरत असताना स्पर्धेमध्ये खेळ खेळताना युवा खेळाडूंना संधी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आणि युवा खेळाडू या स्पर्धेत खेळत असताना खेळाडू जे घडत असतात ते स्थानिक पातळीवरती घडत असतात. तसेच मुंबईमध्ये आमचे ज्यांनी स्पर्धा अंधेरीमध्ये भरवल्या दादा एडगे आणि त्यांनी मुंबईच्या खेळाडूंना, आपल्या स्थानिक पातळीवरच्या खेळाडूंना गावातील स्पर्धेमध्ये चांगली एक चमक दाखवण्याची संधी दिली आणि खरोखर त्या स्पर्धा सुद्धा चांगल्या प्रकारे यशस्वी करण्याचं काम दादा एडगे यांनी केलं होतं आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आमदार चषक या स्पर्धा म्हणून भरवल्या होत्या आणि खरोखर आमदार त्या स्पर्धेला उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारोह झाला होता. आणि आज सुद्धा आम्ही अनेक मान्यवर या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित आजचा सामना आम्ही पाहिला आणि त्यांचा बक्षीस समारंभ करण्यासाठी ते उपस्थित झालेले आहोत. दोन्ही संघांनी, विजेत्या संघाने आणि उपविजेत्या संघाने त्यांना शुभेच्छा व्यक्त करतोय आणि 2 शून्य संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. एकदा जोरदार काय झालं पाहिजे सर्व मान्यवरांसाठी. खरं तर सर्वांचं मनोबल ऐकायचं होतं पण वेळाभावी आणि ज्या खेळाडूंनी दिवसभर मेहनत घेतली आहे त्यांच्या समजदारी, त्यांची यशाची पावती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत त्याची मजा येत नाही आणि त्यासाठी आपण बक्षीस वितरणाकडे वळतोय. तसंच जे प्रथम प्राइज आहे ते म्हणजे अपूर्वाताई सामंत ताईने आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे 33,333 रुपये. आणि या प्राईजच्या माध्यमातून आपण या सगळ्या ट्रॉफी पाहत आहोत. तर सर्वप्रथम आपण चतुर्थ प्राइज जे आहे ट्रॉफी प्लस 5,555 रुपये रोख रक्कम हे याचे जे विनर आहेत ते म्हणजे स्वयंभू म्हणजे झरेवाडी या संघाचं जे चतुर्थ प्राइज आहे. झरेवाडी संघाचे जे कर्णधार असतील त्यांनी लवकरात लवकर याच्या सर्व टीम आली तरी चालेल. एक फोटो घ्यायचा आहे. चतुर्थ टीम स्वयंभू म्हणजे झरेवाडी. चतुर्थ प्राइज जे आहे स्वयंभू म्हणजे झरेवाडी 5,555 रुपये रोख रक्कम दिलेले आहेत. त्याच्यानंतर आहे जे तिसरं प्राइज दिलेलं आहे नव्या खेळाडूंना देतील तिथेच. त्याच्यानंतर जे तृतीय प्राइज प्रोत्साहन आहे ते यंग बॉईज स्वयंभू मध्ये या संघाला देण्यात येते 5,555 रुपये प्राइज तिसऱ्या क्रमांकाचं होतं. या साहेबांच्या हस्ते आपण देऊया. जोरदार तयार झाला पाहिजेत. तिसऱ्या क्रमांकाचे प्राइज होतं. त्याच्यानंतर आपण वैयक्तिक एक बक्षीस मध्ये देतो ते म्हणजे या स्पर्धेतील बेस्ट बॉलर म्हणून ज्याचं सिलेक्शन झालंय ते म्हणजे नयन काशिंगी संघाकडून या स्पर्धेतील बेस्ट बॉलर जोरदार तयार झाला पाहिजे. जेव्हा वैयक्तिक योगदानामध्ये आपण टाळ्या वाजवतो या पूर्ण स्पर्धेमध्ये एक प्राइज येतो आणि दुसरं त्याला मिळालेला आहे बेस्ट बॉलर. भटके सरांच्या हस्ते प्राइज दिलं जाईल. वैयक्तिक प्राइज आहे नयन काशिंगी टीम मधून नयन. जोरदार तयार झाला पाहिजे मित्रांनो. वैयक्तिक प्राइज साठी योगदान आहे. एक देतो वैयक्तिक जोरदार तयार झाला पाहिजेत. त्याच्यानंतर आपण या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन ज्याने खूप सुंदर अशा धावा केल्या असतील त्याचं नाव आहे सिद्धेश माशे.
यंग बॉय सोडले म्हणजे या संघाकडून सिद्धेश जोरदार तयार झाला होता या स्पर्धेतील बॅट्समन. बोला नाही मंदार सप्रे नाव घ्या. आले का आलंय. तर आता त्यांची उपस्थिती आपल्या या स्टेजवर मिळाली म्हणजे मंडळ सप्रेच आहेत यांची उपस्थिती इथे झाली आहे. तर त्यांचा सुद्धा आपण आपल्या मंडळाच्या वतीने एक प्रत्यक्ष सत्कार करूया. तर विलास माशे सरांना मी विनंती करतो की त्यांचा आपण सत्कार करायचा आहे. त्यांची उपस्थिती आपल्यासाठी खूप आदरणीय आहे. जोरदार तयार झाला पाहिजे. तर आपण वैयक्तिक बक्षिसात बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन म्हणून आपण दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण या स्पर्धेमधील जो रनरअप आहे सेकंड प्राइज जे दिलं होतं ते म्हणजे अशफाक शेख हाजी यांनी. तर द्वितीय पारितोषिक आहे स्वामी समर्थ मिंदर्स. तर जे बक्षीस दिलं आहे 22,222 हे विन केले ते म्हणजे गांगेश्वर काशिंगे संघाने. एकदा जोरदार तयार झाला पाहिजेत. सर्व संघाने उपस्थित व्हायचं आहे. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेतील थोडेसे नर्वस आहेत. थोडीशी यशाला उलकावणी देऊन आले होते. काही छोट्याशा रनर्सची मॅच होती. बॉल टू बॉल रन्स होते परंतु ती काही कामगिरी त्यांना चेस करता आली नाही. परंतु तेवढ्याच ताकदीचा समोर संघ होता कर्नूल किंग. या संघाने आजपर्यंत आपल्या पंचक्रोशीमध्ये जबरदस्त नाव दिलेलं आहे. मंदार सप्रे दादा एडगे सरांना विनंती करतो की त्याने सेकंड प्राइज सर्वांच्या हस्ते द्यायचं आहे. काफी मोठे सर्वांनी या स्पर्धेतील सर्वात मोठी ट्रॉफी म्हणावी लागेल कारण या स्पर्धेमध्ये खूप जबरदस्त अशा ट्रॉफी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गांगेश्वर कारसिंगे संघ या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकवणं आणि फायनल सेमीफायनल पर्यंत पोहोचून रनरअप होणं सुद्धा एक मोठी अचिव्हमेंट आहे. जोरदार तयार झाल्या पाहिजेत. प्रत्येक संघ हा प्रथम क्रमांकासाठी येत नाही. काही जिंकतात काही पराजित होतात परंतु रनरअप पर्यंत त्यांनी निवड मांडली आणि आपल्या या स्पर्धेचं रनरअप म्हणून त्यांनी आपला संघ तिथपर्यंत पोहोचवला. तसंच या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट ज्याला आपण देतोय ते म्हणजे ऋतिक बेरे कर्लवाडी किंग या स्पर्धेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट. अगदी शेवटच्या षटक सुद्धा जबाबदारीने घेतला. जबरदस्त असा शेवटच्या षटक टाकलं. अगदी गाण्यांची चुरस चालू असताना एका षटकाराची गरज असताना कंदा होऊ शकला असता पण ते सुद्धा न देणं. कुळेकर सरांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते एक पर्सनल बक्षीस द्यायचं आहे. मुंबईमध्ये कारागृह पोलीस म्हणून आता त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर आपल्या कामाच्या जोरावर आपल्या खेळाच्या यशावर चांगलं यश संपादन करत आहेत. तर त्यांना आपण मंडळाच्या शुभेच्छा देऊया. त्यांच्या पुढील कामासाठी सुद्धा शुभेच्छा देऊया. क्रिकेट सुद्धा जोपासत आहेत आणि आपला चेंडू सुद्धा जोपासत आहेत. त्याच्यानंतर आपण ज्या प्रथम क्रमांकाच्या विनंती ज्या संघाची आपण ज्या आवाजची आपण वाढ बघतो तो म्हणजे ज्यांनी प्राईज दिले होते आपल्याला अपूर्वाताई यांच्याकडून 33,333 रुपयाचे प्राईज दिले होते. पण ते विन केले ते म्हणजे कर्लवाडी किंग या संघाने. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे कर्लवाडी किंग संघासाठी. त्यांना विनंती करतो की स्टेजवर यायचं आहे. या स्पर्धेचा जो मानकरी ठरला आहे. हा गेले 8 दिवस जर या संघाच्या बद्दल बोलायचं झालं तर गेले 8 दिवस अशी 8 दिवसामध्ये कमीत कमी 3 ते 4 ट्रॉफी या संघाने विन केलेल्या आहेत. 5 ट्रॉफी झालेल्या आहेत 8 दिवसामध्ये. 5 दिवसामध्ये 5 ट्रॉफी या वीक मधले सांगतोय. महिन्यातल्या मला माहिती नाही येत आणि त्याचीच सातत्य म्हणून आज त्यांनी फर्स्ट प्राइज विन केलेले आहे. जबरदस्त असे मातब्बर खेळाडू या स्पर्धेमध्ये आहेत. रोहित बेरे आहेत. संकेत कडू आहेत. थोडासा कारक होतो त्याच्यामुळे लवकर आवडलं म्हणून जोरदार तयार झाला पाहिजेत. या स्पर्धेमध्ये नंबर 1 आपलं अस्तित्व पुढे टिकवत आजपर्यंत आता या लीग मधली 5वी ट्रॉफी म्हटल्यानंतर खेळाचं सातत्य ठेवलं आहे. संयम ठेवला आहे आणि आपल्या टीमला यशापर्यंत पोहोचवत आहेत. गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा याच संघाने कर्लवाडी किंग संघ विजयी झाला होता गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा. आणि गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये आमच्या शिरोली संघाला सुद्धा त्यांनीच पराभूत केलं होतं. क्वार्टर फायनल पर्यंत आम्ही गेलो होतो. तर त्या संघाची सुद्धा नक्कीच संघाचे सुद्धा आभार. खूप चांगलं टीमवर्क आहे.
तर सर्व क्रिकेट प्रेमींना आपण शुभेच्छा देऊया. या पुढील सुद्धा स्पर्धा अशा अविरत चालू राहू देत. या पुढील येणाऱ्या स्पर्धा या पुढील पुढच्या वर्षीच्या क्रिकेटसाठी जवळजवळ मे महिन्यातला सीझन किंवा मे महिन्यातला क्रिकेट आता जवळजवळ संपत आलेला आहे. तर पुढच्या वर्षीच्या क्रिकेटसाठी सर्वांना खेळाडूंना क्रिकेट प्रेमींना शुभेच्छा देऊया. तसेच जे मान्यवर इथे वेळात वेळ काढून आले त्या सर्वांचे आपण आपल्या मंडळाच्या वतीनं आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं शतश आभार व्यक्त करूया आणि आपला कार्यक्रम इथे संपल्याचं घोषित करूया. धन्यवाद. ओके.